कॅप्टन अशोक खरातांच्या निमित्ताने जागतिक पातळीवर चर्चेचे ठरलेले आणि राजकीय सत्ताकारणामध्ये वादग्रस्त ठरली इपिस्टीन फाईलची पुनरावृत्ती कॅप्टन फाईलच्या निमित्ताने होताना आपल्याला दिसते. अतिशय लाजिरवाणी आणि महाराष्ट्राच्या देशाच्या पक्षी आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांना मान खाली घालायला लावणारी अशी घटना आहे की सत्ताधारी आणि विरोधी असे कुणीही त्याला अपवाद नाही की ज्यामध्ये एका बाबाच्या माध्यमातून आपलं सत्तेचं पद कसं टिकवता येईल, आपली संपत्ती कशी वाढवता येईल आणि त्यासाठी लोकांच्या प्रामुख्याने स्त्रियांचा वापर करून त्यांच्यावर जे काही लैंगिक आणि भावनिक अत्याचार करून त्याचा वापर कसा करता येईल हे सगळं या कॅप्टन फाईलच्या प्रकरणाचं मुख्य गाभा आहे. आणि आजही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा वापर करून बुवाबाजीच्या माध्यमातून, करणी आणि काळ्या जादूच्या माध्यमातून आध्यात्मिकतेच्या आणि धार्मिकतेच्या नावाखाली हे बाबाबुवा महाराज जे स्वतःला दैवी अवतार म्हणवतात, त्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असं दावा करतात आणि त्यातनं ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली हे फसवणूक करतात आणि त्याला भुलणारे आजी माजी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांची हजेरी त्यांच्याकडे लागते हे आपल्यासाठी दुर्दैवी. आणि अशा परिस्थितीत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष राहणाऱ्या एका सत्ताधारी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष राहणाऱ्या महिला नेत्याकडनं याचं समर्थन केलं जातं, त्याचा सहभाग त्यांचा त्या ठिकाणी कायदेशीर आणि अधिकृतरित्या दिसतो. ह्यामुळे राजीनामा देणं त्या पक्षाला, त्या राजकीय नेत्यांना त्यामध्ये थोडं 2 पावलं मागे जावं लागणं हे तात्कालिक परिस्थितीमध्ये होणार हे स्वाभाविक आहे. पण त्याच्यापेक्षा गंभीर आमच्यासाठी असा मुद्दा आहे की असं जे शोषण आणि अशा पद्धतीची फसवणूक होते ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार अर्थातच ते अगतिक झालेले बाबाबुवांकडे जाणारे नागरिक पूर्णपणे नाही, काही अंशी आहेत, पण त्यांचं मन, त्यांचं मस्तिष्क आणि त्यांचं मनगट घडवण्याची जबाबदारी या देशातल्या कल्याणकारी सरकारची जी आहे आणि कल्याणकारी सरकार चालवण्यासाठी भारतीय संविधानानुसार जी जबाबदारी त्यांना म्हणजे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यंत्रणा यांना दिलेली आहे ते त्या करण्यामध्ये अपयशी ठरले हे त्याचं प्रतीक आहे. कॅप्टन खरात हे त्याचं प्रॉडक्ट आहे. व्यवस्था जेव्हा फेल होते त्यावेळेला माणसं अगतिक असतात आपल्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, मग दैववादाकडे ते जातात. त्यामुळे कर्मवादला महत्त्व देण्याच्या ऐवजी आपल्या मन, मस्तिष्क आणि मनगटाच्या जोरावर आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी अशा पद्धतीचे दाव्या करणाऱ्या लोकांकडे जातात. याच्यामुळे आम्ही जे काही 4 दशकांपासून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्ताने चमत्कार, दैवी अवतार आणि पुनर्जन्म, आत्मा, ज्योतिष या सगळ्या विषयांवर लोकांना प्रबोधित करायचा प्रयत्न करतो, हा आपल्या भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाचा अधिकार म्हणून वाढायला लागतात. हे गेल्या दशकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आणि त्याचंच प्रतीक खरातांसारखं आहे. 80च्या 90च्या दशकामध्ये अशी प्रकरणं महाराष्ट्रात पुढे आली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये ही बरीच अशी शेकड्याने प्रकरणं गाव पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत उघडकीस आणण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही गेली 4 दशकं करत असताना आम्हाला असं वाटतं की लोकप्रतिनिधी जे कल्याणकारी व्यवस्थेचा घटक आहे आणि प्रशासन यांच्या जबाबदाऱ्यांना ते प्रामाणिक राहिले नाही, म्हणून ही वेळ आली आहे. याच्या पुढच्या काळात केवळ कायदा नाही तर आक्रमक प्रबोधन आणि त्यासाठी संबंधित घटकांवर जबाबदारी निश्चित केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो भारतीय संविधानाच्या नागरिकत्वाचा अधिकार आहे तो येणार नाही. आणि अशी प्रकरणं अधिक पुढे येण्यासाठी म्हणजे सापडला तर चोर नाही तर साव अशी जी आपल्याकडची नीती व्यवहार आहे त्याच्यातनं पुढे जाण्यासाठी प्रत्येक यंत्रणेमध्ये याची काहीतरी एक व्यवस्था असली पाहिजे की दाद फिर्याद लागेल.
आम्ही ही मागणी करत आलो आहे की महाराष्ट्र अनिसच्या वतीने जादूटोणाविरोधी कायदा पूर्ण करत असताना, मागणी करत असताना की प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय, म्हणजे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना युतीच्या काळात प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय असे संभाव्य बुवाबाजी करणारे ठिकाणं आहेत, त्यांच्या नोंदी पोलीस स्टेशन निहाय करून ठेवायच्या. त्या अजूनही आपल्याकडे प्रत्यक्षात येत नाही आहेत, ते करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कॅप्टन अशोक खरातांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जगात गाजलेल्या एपिस्टीन फाईलची पुनरावृत्ती बघायला मिळते. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मानवी समाजामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रीचं शोषण आणि कायम तिला दडपणाखाली ठेवण्यासाठी सर्व धर्मांमधल्या व्यवस्थांनी ती शोषणाचा हत्यार म्हणून तिचा वापर केला आहे आणि सत्ता संबंधासाठी पण स्त्रीचा वापर अशाच पद्धतीने आजही केला जातो. ह्याचं पुरावे या खरातांच्या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत. याला कारणीभूत हे केवळ अगतिक असणारी माणसं जी बाबाबुवांकडे, अवतारी तावा असणाऱ्यांकडे जातात हे नाही, ते तर त्याला जबाबदार आहेतच. अगतिकतेतनं माणसं दैववादाकडे वळतात, पण त्या अगतिकतेला कारणीभूत असणारी व्यवस्थेचं अपयश हे याला महत्त्वाचं कारणीभूत. जेव्हा सत्ता व्यवस्था यंत्रणा ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.